कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 25 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 23वा दिवस आहे आणि आम्ही आहोत मणी नागेश्वर या ठिकाणी। आता सकाळचे वाजलेले आहे 6:15। तर बाकी सर्वांचं आवरतंय, तर आम्ही निघतोय आता थोड्याच वेळात 6:30 पर्यंत। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात। नर्मदे हर। सकाळी सर्वांनी मणी नागेश्वरांचं दर्शन घ्या। आत्ताच आरती झालेली आहे। बाकीचे सगळे आवरून बसलेत। मी सकाळ सकाळी शेतीच्या बांधाने निघलोय आणि मोर आलेत बघा, हे बघा मोर। सकाळ सकाळी मोर गेले, बाकी गेले राव। सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत या शेतीच्या बांधाने। इकडं आहे तुरीचं शेत, इकडं अशी खाई आहे ना, आता उतरायचा मार्ग आहे, शॉर्टकट नाही होता। अशा वाटेवरून चालत असताना नेहमी खाली तार असते, त्या तार बघून व्यवस्थित चालायचं। आपण कसं चालण्याच्या घाईमध्ये असतो, पाय अडकून आपण पडूही शकतो। बघा सकाळ सकाळी असा खाईचा रस्ता लागलेला आहे, वरून परिक्रमा येत आहे। जिथं 10 किलोमीटरचा रस्ता होता तिथून आम्ही 3 किलोमीटरच्या अंतराने चाललेलो आहोत। परिक्रमा अशी बघा उतरत आहे। परिक्रमा अशी उतरत आहेत बघा खाली। झाड वाजते काहीतरी, पत्रे होऊन जाते काही ना। नर्मदे हर नर्मदे हर। हा रस्ता उतरून पुन्हा हा रस्ता चढतोय। बाकीचे परिक्रमा असे म्हणतात खप्पर माल चढतोय। खप्पर मालचा हा कोण आहे? लहान भाऊ। खप्पर माल मोठा भाऊ, खप्पर मालचा हा लहान भाऊ। नर्मदे हर। आम्ही वरचा रस्ता शिरून परत तुरीतून चाललेलो आहोत। नर्मदे हर। तुरीच्या शेतातून निघलो आणि पुन्हा दुसऱ्या शेतातूनच चाललोय बांधाने, पण त्या शेतात काहीच पेरलेलं नाहीये। आणि शेताच्या कडेने चालत असताना किंवा बांधाने चालत असताना आम्ही ही काळजी घेतो की आमच्याकडून कोणत्याही पिकाची नासधूस झाली नाही पाहिजे। इव्हन शेतकऱ्यांनीच त्या ठिकाणाहून मार्ग दिलेला असतो, त्यांनाही कुठेतरी वाटतं की नर्मदा परिक्रमा असायची पावलं आपल्या शेताला लागली पाहिजे। आता बरेच जण म्हणतील तुम्ही शेतातून जाताय तर पिकं तुडून जाऊ नका, हे आम्हालाही कळतं। नाहीतर काही काहींचं म्हणणं असतं तुम्ही शेतातून जाता मग पिकं तुडून नका जाऊ, कशाला नुकसान करता। उलट त्यांनीच त्या ठिकाणावरून शॉर्टकटचा रस्ता दिलेला असतो की परिक्रमावासियांची 2-4 पावलं जी आहेत ते आपल्या शेताला लागली पाहिजेत। गेलेत परिक्रमावासी। परिक्रमावासियांनीच असे साड्या कापड लावून ठेवली झाडाला। शेतीच्या कडेचा बांधाचा रस्ता सोडून आम्हाला भेटलाय हा कच्चा मार्ग, पगदंडीचा आहे। बघा परिक्रमाचे थांबलेत काय पुढे, काहींना समजायचं नाही म्हणून। आता हा रस्ता जातोय डावीकडे। डावीकडे चला, डावीकडे। डावीकडे जाऊन वरती चढायचंय पुन्हा, असं मला अंदाज आहे।
डावीकडे जाऊन परत वरती चढायचंय. डावीकडे वळून आम्ही पुन्हा वरच्या रस्त्याने वळतोय. खाली अशा पद्धतीने रस्ते आता लाकडं क्रॉस करून वर जायचे. जी चढून पुन्हा परिक्रमा जे आहेत पगदंडी मार्गाने निघालेले आहेत. समोर आल्यावर एक आम्हाला गाव लागलेलं आहे. आता इथून आम्ही चाललेलो आहोत. सकाळी निघल्यापासून आम्हाला पूर्ण शेतीच्या बांधाचा रस्ता लागला होता. एक होता डांबरे मार्गाने, एक होता शॉर्टकटने, पण आम्ही सगळेजण शॉर्टकटने निघालो. आणि 2-3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आता जास्त गरम व्हायला लागले, कारण की समुद्र जवळ असल्यामुळे उष्णता जी आहे ती जास्त प्रमाणात वाढलेली आहे. पुढे आल्यानंतर सर्वांनी स्वेटर काढलेत आणि सगळेजण बसलेले आहेत. बघा हे बघा गवळण मावशीचं गरम होतंय ना. बाबा चिकले बाबा खातात पार्ले बिस्किट. सगळे घामाघूम झालेत. थोडा वेळ विश्रांती केली आणि पुन्हा निघालेलो आहोत पुढे. तर समोर लागेल भालोद गाव. तर भालोद गावामध्ये मेडिकल वगैरे असतील, कोणाला मेडिसिन घ्यायचे तिथं आम्ही थांबणार आहोत. आता लागलेला आहे डांबरे रस्ता. तर भालोद गावाच्या 1 किलोमीटर अगोदर आम्ही आहोत. तिथे पाण्याची टाकी आहे. पुढे बालभोगची व्यवस्था आहे. चाय प्रसादी आहे. दरवर्षी या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा दिली जाते. नर्मदे हर. परिक्रमावासियांना चिवडा आणि चाय प्रसादी देत आहेत. नर्मदे हर. सगळे बसून त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. बालभोग मध्ये चिवडा, प्लेट बघा. ह्या प्लेटीत आता आम्हाला खायला दिलं होतं ते प्लेट आता इथं कापड ठेवलेलं आहे. पुसून मस्त पैकी ठेवायचं. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं परिक्रमेत वागायचं नाही. बघा आता आमच्या शिल्पा मावशी कसं पुसतील ताट. ताट धुवून पुसून स्वच्छ करून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या माणसाला घ्यायला चांगलं वाटतं. चहा आणायला घ्यायला चहा संपलाय पडतं. तर तिथे सगळ्या परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली, बालभोगही घेतला आणि निघालोय आम्ही पुढच्या मार्गाकडे. आज बघू किती अंतर होते. असं काही ठरवून जायचं नाही की एवढं चालायचंय म्हणून, पण इथून पुढे जगदीश मडी आहे तर कदाचित तिथे आम्ही भोजन प्रसादीसाठी जाऊ शकतो. दिवसभर एवढं खायला आणि एवढी सेवा भेटते ना, त्या भोजन प्रसादीची इच्छा राहत नाही. किंवा भोजन प्रसादीसाठी पळतोय म्हणून नाही, कपडे धुवायचे असतात, विश्रांती घ्यायची असते म्हणून चालायला लागतं थोडंसं पाय उचलून. आम्ही केलेला आहे भालोद गावामध्ये प्रवेश. इथे जायचंय का आपल्याला? तर इथं आम्ही पुढे हॉस्पिटलला जायचं होतं. प्रायव्हेट हॉस्पिटल नाही वाटतं, कदाचित सरकारी दवाखाना आहे पण बंद आहे तो.
पुढे परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. दोन जणांनी चाय प्रसादी घेतली आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे, कारण की आता मागेच ज्या ठिकाणी पाण्याचा प्लांट होता तिथे सर्वांनी बालभोग केला, चाय प्रसादी घेतली. आणि 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर मग आता काही जण घेत नाही, काही जण घेतात. तर आम्ही बाकीच्यांनी चाय प्रसादी घेतली, निघलोय पुढे. तर हे आहे भालोद गाव. प्रत्येक ठिकाणी परिक्रमा पथ जे आहे त्याचे बोर्ड लावलेले आहेत. थोडस पुढे आल्यानंतर तिथे बघा शेतात हे पाण्याचा हुपळा आहे आणि कदाचित गव्हाला पाणी देणं चालू, ऊसाला पाणी देणं चालू आहे. सकाळच्या आता वाजलेत 9:15. ऊनही फारसं नाहीये, पण एवढं प्रचंड दमट वातावरण आहे, इतकं गरमी झाली की सकाळी निघल्यापासून 7 वाजता सगळ्यांनी स्वेटर काढले आणि सगळ्यांना एवढं गरम व्हायला लागले. अक्षरशः सगळे कपडे असे घामाने भिजून गेलेत. आणि पाठीमागे तिथे हुपळा पाहिला, मला वाटलं त्याच्यात सगळ्यांनाच काही इच्छाच होईल ना सगळ्यांची आंघोळ करावी म्हणून. सकाळी एवढं गार पाणी असतं ना, आज तर एवढं थंड पाण्याने आंघोळ केली की ते गार पाणी असं जाणवलंच नाही. तर चला निघूयात, चाललोय आम्ही आता शेताच्या कडेने. असा डांबरी रोड आहे. इकडे आहे ऊसाची शेती, इकडे पण आहे ऊस. मध्ये आहेत परिक्रमावासी, काय मागून येत आहेत. नर्मदे हर. जे कोणी परिक्रमेत चालत असतील किंवा मागे आहेत पुढे आहेत, सगळ्या परिक्रमावासियांना एकच विनंती आहे किंवा एक संदेश म्हणा माझा, की परिक्रमेत चालत असताना ऊन एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढले, आता उष्णता कदाचित समुद्र जवळ आहे 80 किलोमीटर, त्याच्यामुळे वाटत असेल. किंवा मागे बरेच जण सांगतात की खूप ऊन आहे प्रचंड. तर सर्वांनी काळजी घ्या, पाणी जास्त पीत चला. त्याच्यानंतर 2-2, 3-3 किलोमीटर झालं की एखाद्या झाडाखाली बसत जा सावलीला. आणि जी ग्लुकोज पावडर असते ORS ते पाण्यात टाकून पीत चला, कारण आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. कारण परिक्रमा जरी करत असलो, साधना जरी करत असलो, तरी शरीरालाही जपणं तितकंच महत्त्व आहे. शरीराला जपलं तरच आपण चालू शकतो, अन्यथा आपल्यालाच तो त्रास होईल. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की पाणी जास्त पीत चला, झाडाखाली बसत चला. लगेच उन्हातून भोजन प्रसादी झाले की लगेच निघू नका, थोडंसं ऊन उतरू द्या, हळूहळू चला. त्यानंतर डोक्यात टोपी घाला किंवा जे एखादं कापड आहे ओलं करून ते लावत जा. 3 किलोमीटर वरती बसलो होतो आणि आता 9:15 वाजलेत. एवढे उन्हाने गरमीने घामाने त्रस्त झालेत की लगेच पुढे बसून घेतले सर्वांनी. आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथं ऊसाचं शेत आहे मागे, आणि ज्यांचं शेत आहे त्या मालकानेच आम्हाला सगळ्या परिक्रमावासियांना हे ऊस दिलेला आहे खायला. सगळे परिक्रमावासी जे आहे ते बसलेले आहे ऊस खात. परिक्रमावासी मस्तपैकी ऊसाचा आनंद घेत आहेत. ज्यांना दात नाही ते आम्हाला बघत बसलेत, आणि ज्यांचे पडायला आले ते खात नाही, दात पडतील या भीतीने. बघा सगळे बसलेत खात. सर्वांनी थोडा ऊस खाल्ला, जास्तही कोणी खाल्लेला नाही, कारण तिथले स्वतः मालक होते, त्यांनी अडवलं आणि ऊस दिला सगळ्या परिक्रमावासियांना. कारण असं म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून मुळं सकट खाऊ नये. थोडाच खाल्ला आणि आम्ही निघलोय पुढच्या मार्गाकडे. आम्ही आता आविधा गावामध्ये करतोय प्रवेश, आणि इकडे आहे कोणता तरी ओढा आहे.
आणि ऊसतोड कामगार आहेत त्यांची या ठिकाणी त्यांनी झोपडे बांधून ठेवलेले आहेत. पुढे आहे परिक्रमा मार्ग. अविधा गावामध्ये आम्ही केलेला आहे प्रवेश. गुरबागा कशी बसलीत. नर्मदे हर मैया. रामेश्वर महादेव मंदिर अविधा. ते आहे रामेश्वर महादेव मंदिर अविधा गाव. तर इथे थांबणार आहोत. काल जास्तच आमच्याकडून चाललं गेलं तर जास्त फास्ट न पळता आम्ही 10-11 किलोमीटर आलेलो आहोत. इथेच थांबतो. कपडे धुवून होतील. आमच्या माई बागा किती दमल्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. आज गेले सगळे. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि परिक्रमावाशांना अशा प्रकारे सुविधा आहे. जो आता मस्त पैकी कपडे बिपडे 7 किलोमीटर नंतर जेवण केल्यावर जाऊन निवांत जगदीश मडीला. जास्त त्रास नको. आज सगळे दमलेत ना, गरमीने त्रास व्हायला लागलाय. रमात आले आणि आसन लावलं. साबण संपला होता. आता दुकानात साबण बघायला लागल. गावात साबण बघायला लागल. बंद दिसतंय सगळं. पाठीमागे मंदिर बघितलं होतं. एक निरमा पावडर आणि एक साबण घेते कपडे धुण्यासाठी. निरम्यात कशी कपड्याशी भिजून निघतात त्याच्यामुळे. आगे दुकान है इधर. साबण लेना था कपडे का. साबण साबण. तर माताजीने सांगितलंय पुढे पुढे चालले घ्यायला. गावापासूनच जवळ इथे किराणा दुकान लागलं. मग इथे आलेले आहे साबण घेण्यासाठी. हे साबण आणि निरमा पावडर घेतली. त्यानंतर बॉटल घेतलेली आहे. साबण आणि निरमा घेऊन आलेले आहे. पाठीमागे बहुत पहचान है. ये 400 साल पुराना मंदिर है. ये 400 साल पुराना रामेश्वर. आपण बाबांची कथा ऐकूयात. आधी महिला कपडे धुतायत तर बाबा त्यांनाही सुनवतील ना आपल्याला सुनवतील. अविधा गांव है. तहसील जगेरा पड़ता है. डिस्ट्रिक्ट भरूच पड़ता है. ये दक्षिण तट का गांव है हमारा. ये 400 साल पुराना रामेश्वर महादेव है. यहाँ 1200 रुपये मुनि ने तपस्या की थी और स्वयंभू शिव है. स्वयंभू. और हम यहाँ अनुचित चलाते हैं और जितने भी परीक्षा में प्रसादी पाते हैं सबको 50 रुपये दक्षिणा भी देते हैं. और हमारे यहाँ फुल फैसिलिटी है. खाने पीने की सब व्यवस्था है. और पूरा पटेल का बस्ती पूरा गांव पटेल लोगों का है. अरे अच्छा. नर्मदे हर. नर्मदे हर. और आनंदी वाले सब पहचान लिए. अच्छा. माहौल है. उल्लास बाबू है. जोगमनाथ का जो प्रोग्राम था ना. हाँ. 4-5 साल पहले. हाँ. बहुत प्रोग्राम था ना. शताब्दी महोत्सव. शताब्दी महोत्सव. मोदी जी उस टाइम भी यहाँ एक सुनील करके लड़का रुका था. अच्छा. तो देखिए हमारा मोबाइल ले लेता था वो खुद कि पूरा लाइव प्रोग्राम देखते रहता था हमारे मोबाइल से. वो तो मालूम है. और बहुत पहचान थे. और फिर वो भी है ना चीप उसका पकड़ती है. और दूसरा एक दो आदमी बहुत लोग पहचानते मुझे. आलंदी से. और आलंदी के आसपास के सब जगह लोग जो पढ़ाई करते हैं हाँ. वो भी आलंदी से अलग. जबलपुर से है, कोई नासिक से. उससे बहुत लोग आते हैं. और मैं इनको देखते लड़के को पहचान जाता हूँ क्या आलंदी से. आलंदी से मुझसे रामकृष्ण हरी निकल ही जाता है. हाँ. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. पुरातनकालीन इकडे रामेश्वर महादेव मंदिर आहे. जे बाबांनी सांगितलं 400 वर्षापूर्वीचं आहे. मॅडम ते आमचे पाहुणे बघतायत ना. हा. नर्मदे हर. मॅडम मागे पुढे आहे. नर्मदे हर. चला. पुरातनकालीन शिवलिंग. कोण आम्ही.
नर्मदे हर. ताटण निघालेत आता पुढे. चला चला. ताट नाही घेतलं. ताट घेतले. चला. कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे राम हरे 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 गंगे शंकरे नमः पार्वती पते रामकृष्ण हरे पाहिजे प्रसादी पाहिजे. तर आम्ही इथे भोजन प्रसादी केली. मस्तपैकी त्यांनी भात केला होता. खिचडी प्रसादी छान होती. आणि सगळ्यांचा भ्रम आहे की मराठी माणसं भात खात नाही, चपात्या पाहिजे. असं काही नाही. मराठी माणसाला काही जरी नाही दिलं ना तरी आम्ही असे की गावातून सामान गोळा सगळं करू, दुकानातून, किराणा दुकानातून स्वतः बनवून खाऊ. आणि नाहीच भेटलं काय तर उपाशी नाही तयारी आहे. पण हे जे सगळ्यांच्या डोक्यात असे विचार आहेत ना की मराठी माणसांना खायला नाही भेटलं की ताटा पळतात किंवा भात खात नाही, असं कुणीच नाहीये. दिलं तर खुश, नाही दिलं तर तरी खुश. आम्ही प्रत्येकाच्या बॅगेत बॅकअप प्लॅन हा असतो. हा, खायला असतंच आमच्याकडं. आम्ही घेऊन ठेवतो बिस्किटचे पुढे. तर चला निघलोय आविदा गावातून. आता दुपारचे वाजलेले आहेत 1:15. हळूहळू जाणार आहोत. लवकर निघलो याचं कारण असं आहे की 8 ते 9 किलोमीटरचा पुढचा प्रवास आश्रम असणार आहे. बसत उठत जावं त्याच्यामुळे निघलोय. 3 किलोमीटर झाले की बसायचं, परत 3 किलोमीटर झालं की बसायचं. डांबरेचा रस्ता सोडून आम्ही लागलेलो आहोत कच्च्या मार्गाने. फक्त आजचा आणि उद्याचा अर्धा दिवस कच्चा मार्ग, बाकी लगेच हायवे लागणार आहे. पण एक आहे की शेतीच्या कडेनं जर चाललं ना, ही जी शेतीची हवा आहे, झाडांची हवा आहे, ती लागते. त्याने जरा थोडंसं बरं वाटतं. अजून 1 किलोमीटर झाला नाही, गावही संपलं नाही. सगळे परिक्रमावासियांनी थांबून घेतले. जाऊ द्या, जवळच जायचे. बसत उठत का व्हायना पण जाऊ द्यात. गावापासून 3 किलोमीटर चालून आलो आणि ऊन होतं. पुढे आल्यानंतर झाडाची सुंदर अशी घनदाट सावली या शेताच्या दिशेने पडलेली आहे आणि परिक्रमावासी सगळे बसलेले आहेत.
नर्मदे चला आम्ही निघतो पुढे. एक मुद्दा पुन्हा आठवला म्हणून सांगते की जे कोणी म्हणत असतील नर्मदा परिक्रमा करते सगळं गाव गोळा करून घेऊन आली, मला एकच म्हणायचं आहे, मी पुन्हा एकदा सांगन की मी माझं आता 22-23 वय, माझ्या 22-23व्या वर्षी आजकाल मुलं काय करतात आणि मी काय करते हे मी जरी 4 वेळा सांगते. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मला माझा अभिमान नाही की मी हे करते म्हणून. पण जे कोणी म्हणतात ना की टोळकं घेऊन आली, तर म्हणणाऱ्यानो कान देऊन ऐका, तुमची मुलं अधिक काय करतात हे बघा. कारण मला तरी वाटत नाही की मी हाफ कपडे घालून किंवा हे परिक्रमा करते किंवा प्रदर्शन करते पैसे कमवण्यासाठी. तर हे मुळात चुकीचं आहे. आधी स्वतःची मुलं काय करतात हे बघा आणि मग माझ्यावर बोट ठेवा. नर्मदे हर. क्रांती करून पुढे निघलो. परत इथे वाफेमध्ये पाणी देत आहे कोणीतरी. तर परिक्रमावासी तिथलं पाणी घेत आहे थंड थंड. कुठलंही पाणी प्या, सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, काहीच नाही. का हो? थोड्या वेळाने आम्ही पुढे आलो आणि आल्यानंतर परत विश्रांतीला बसलेलो आहोत. तर सहज लक्ष गेलं आमचं, इथं आहे लिंबाचं झाड आणि लिंबाच्या झाडालाच आहे पिंपळाचं झाड. त्याच्यातच आहे ना ते पिंपळाचे जे खोड आहे त्या खोडातूनच त्याचं उगम झाले. खोड नाही, हा फांदीतून त्याचा उगम झालाय. याच्या किनाऱ्यावरती जगदीश मडी, त्याला दुसरं नाव आहे झगडिया मडी, त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आता सायंकाळचे झालेले आहेत 4:30 आणि आज सकाळपासून 18 ते 19 किलोमीटरच आम्ही चालून आलेलो आहोत. जातोय आता आश्रमात. समोर आहे झगडिया मडीचा आश्रम, पुढे आहे नर्मदा मैया. नर्मदे. आम्ही आता आलेलो आहोत आश्रमात आणि जो हॉल होता तो पूर्णपणे भरलेला आहे. तर मी तुम्हाला महाराजींनी आम्हाला एक रूम दिलेली आहे ती दाखवते तुम्हाला. ही जी रूम आहे ती आम्हाला सर्व परिक्रमावासियांना सगळ्यांना दिलेली आहे जे परिक्रमावासी आहेत. तर बघा ही पण फुल झालेली आहे. जुन्या पद्धतीचं हे घर आहे. तर आम्ही झगडिया मडीच्या इथे आलेलो आहोत आणि खाली आहे नर्मदा मैयाचा किनारा. तर मला असं वाटतंय की फक्त इथेच लास्टचं दर्शन होईल, त्यानंतर उत्तर तटावर गेल्यानंतर दर्शन होणार आहे. आणि हा आश्रमाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. तर पायी नर्मदा परिक्रमेत असताना एक 10वीचा मुलगा आहे, लहान वयातला आहे, 16 वर्षाचा मुलगा आहे. एक मी तुम्हाला अनोखा प्रसंग सांगणार आहे त्याच्या बाबतीतला, तुम्ही त्याच्याच मुखातून ऐकूयात. तर चला ऐकूयात. तर हा 10वीतला मुलगा आहे, आपण याला विचारूयात. नर्मदे हर. नाव सांग मला तुझं. आयान कयूम शेख, इयत्ता 10वी, राहणार दिंडोरी. आणि नाव म्हणजे मी मुस्लिम समाजाचा आहे आणि लहानपणापासून म्हणजे मुस्लिम समाजापासून मी म्हणजे 12-13 वर्ष मुस्लिम समाजाचं केलं. नंतर मग आवड मला हिंदू समाजाची झाली, वारकरी संप्रदायाची. मग तिथून मला नारायण महाराज काळे भेटले एका ठिकाणी. नारायण महाराज काळे भेटले. मी पहिले तबला शिकायचो. तबला शिकून मग मला त्याची प्रॅक्टिस काही घरी झाली नाही. मग त्याच्यामुळं मी बाहेर आलो शिकायला संस्थेवर मला वाटलं फक्त तबला शिकाल. मग तबला शिकण्यामधून कोणाच्या संस्थेत होता तू? अनिताताई सानप, आळंदीला संस्था आहे? नाही, मनमाड जवळ बेजगाव तिथं. मग तिथं पोरं होते, त्यांच्यामध्ये मला तबल्याची जास्त आवड. मग त्याच्यामुळे त्यांनी मला कीर्तनाची आवड केली. मग कीर्तनाची आवड झाली तेव्हापासून मग कीर्तनच करायला लागलो हळूहळू. किती वर्ष झालं कीर्तन करतो तू? कीर्तन करून 2-3 वर्ष झाले आता. हा, आता नर्मदा पायी परिक्रमेची आवड कसं काय निर्माण झाली तुला? नर्मदा परिक्रमा पायीची अशी आवड झाली कारण की जेव्हा घरून मी निघालो म्हणजे याच्या पत्न्यात नव्हता 10वीचे पेपर बोर्डाचे. मग गुरु ते बोलले चल, मग पप्पा बी बोलले मग जाय, त्याच्यामुळे मग आलो. असं घरच्यांचा काही विरोध नाही वारकरी संप्रदायाला? नाही, घरच्यांचा काही विरोध. आणि तुमच्या फॅमिलीतले जे मेंबर असतील समजा जसं भाऊ की म्हणा आजूबाजूचे, त्यांचा काही विरोध? मामा त्यांच्या विरोध होता. हो. म्हणजे वारकरी संप्रदायाचं करू नको? नाही, म्हणजे ते पहिले म्हणायचे हे हिंदू समाजामध्ये नको जाऊ.
मुस्लिम समाजामध्ये नाही जास्त करून. हे बघ, समाज वगैरे काय नसतो, पण आवड असते प्रत्येकाची. देवाचं जरी केलं, बघ अल्लाचं जरी केलं आणि विठ्ठलाची भक्ती केली तरी एकच आहे. हा, फक्त समजण्यात फरक. मग तुला आवड कस काय झाली परिक्रमेची? म्हणजे परिक्रमेची आवड म्हणजे मला अनुभव नारायण महाराज कालेंनी मागे दिला होता. परिक्रमेला गेल्यावर थोडं चांगलं राहतं, शिकवण त्याच्यामुळे तू विचार साधना होते. पण त्याच्यामुळे मी बी आलो. मग कसं वाटतंय परिक्रमेत येऊन? परिक्रमेला एकदम चांगलं वाटतंय. सर्व मग तू चालतो एवढा लहान वयात, ते शाळा बुडून आलाय, काहीच नाही, त्रास तुला आतापर्यंत? काहीच नाही झाला. मैयाची कशी आवड तयार झाली? मैयाची आवड म्हणजे जेव्हा मी ओंकारेश्वरला संकल्प घेतला तेव्हाच मला ती आवड निर्माण झाली तिथूनच. हा, असंच नाही मी आता कीर्तन करत राहणार. तुमच्या मम्मी पप्पाचा काही म्हणजे सपोर्ट आहे का? काही विरोध आहे याच्या बाबतीत? नाही, सपोर्ट आहे ना? आई वडील पण संप्रदात आहे. बघा, मुस्लिम समाजातील मुलगा आहे असं नाही की तर काय म्हणतात की मैयाजवळ असा भेदभाव चालत ना. मैयाजवळ फक्त चालतो की मैयाची साधना करणारा, भक्ती करणारच चालतो. पण मुस्लिम समाजातील हा लहान बालक आहे, अवघ्या 16 वर्षाचा आहे, 10वी शिकणार आहे, तरी तो परिक्रमा करतोय. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. मला याला बोलून खूप छान वाटलं. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. या लहान आयन बाळाच्या गळ्यात ना पवित्र अशी तुळशीची माळ आहे. नर्मदे हर. खरंच तुझ्यावर पांडुरंगाची कृपा आणि नर्मदा मैयाची कृपा अशीच बनवत राहो आणि तुला खूप खूप आशीर्वाद लावो. तू असाच उंच शिखरावर जाऊ, ही मी इकडं मैयाला अशी प्रार्थना करते. नर्मदे हर. इकडे आहे खाली मैयाचा किनारा आणि इकडे आहेत माताजी. दोघींचंही युट्यूबला चॅनल आहे, तर आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर. कुठून आहात मैया आपण? पुण्यातून. कुठून? हडपसर. किती वर्ष म्हणजे पहिलीच परिक्रमा आहे? आपल्या चॅनलचं नाव? अनिता उमाटे 5757. नक्कीच मैयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीने बघायला भेटतील. दुसऱ्याही मैया आहेत, त्यांचंही चॅनल आहे. मैया आपलं नाव? वैशाली पवार. चॅनलचं पण हेच नाव? चॅनल हिराबाई 178. त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. सोलापूरचे आहेत. मैया, तुमचे काय अनुभव? कशी झाली परिक्रमा यात्रा? आलीत मला तर आता मी गेल्यानंतर कथन करेन. नाही, अनुभव नका सांगू, पण कसं वाटलं आतापर्यंतचा प्रवास? वाटलं मला. तिने केले होते पण मला चालण्याची इच्छा झाली म्हणून आले. माझ्या पायाला पूर्ण फोडा आलेले सगळे, फुटलेत, आता नीट झालेत. एक माझी मैत्रीण पाठीमागे राहिली, थोडीशी चुकली होती रस्ता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथं. कुठल्याही प्रकारची अडचण काही आलेली नाही. अडचण आली तर आम्ही मग कोणी ना कोणी आम्हाला मदतीसाठी पाठवले. घसरली ही 3 वेळा घसरून पडली निसरड्यावर, शुलपाणी जंगलातून वाचलो तिथं. पण म्हणजे एकटं जरी चाललं तरी काही त्रास नाही? संध्याकाळ झाला थोडंसं घाबरतं जंगलामध्ये, पण आम्ही संध्याकाळ व्हायच्या आधी पटकन कुठिया वगैरे काहीतरी गाठायचं. सुंदर असं दृश्य, नदी वगैरे खूप छान होती. प्रेरणा कशी भेटली परिक्रमेची? खूप सुंदर प्रेरणा. आणि पूर्ण आपण स्वतःला बदलून टाकतो. आपण पूर्णच आपल्यात बदल होतो. आपल्या शरीरामध्ये, अंतर मनामध्ये पूर्ण आपण वेगळे होतो. म्हणजे आपल्या जे संसारामधून, दुनियामधून वेगळं आपण होतो. हा अनुभव सगळ्यात मोठा अनुभव आहे परिक्रमेचा. शुद्ध होतो आपण पूर्ण. आणि जे आपण हव्यासपोटी कशाच्या पाठीमागे लागलं असतो ते पूर्ण आपल्या डोक्यातून निघून जातो. काय कशासाठी आहे, आपण काय जगतोय, असं आपल्याला अनुभव येतात. पहिली परिक्रमा गाड्यांनी कधी केली होती? 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी. परिक्रमेचा प्रेरणा म्हणजे कसं काय? पहिली 15 दिवसाची होती, पण आम्हाला वाटलं हे लोक आम्ही बघत होतो चालत आलेले. मग 2 वर्षानंतर माझी एक आहे मैत्रीण, ती म्हणली चालत जायचं ना. नको बाई म्हणलं, मला चालणं होत नाही. तिचं 1 महिना गेलं पुढं आणि मी पण निघाले. मग ते कशी निघाले, काय निघाले, काय मैयाचाच आदेश आला. तुम्हाला मैया? मी हिच्या बरोबरच निघाले. सोबतच मैत्रिणी आहेत. 17 होतो, दोघी आलो, सगळे फुटले, सगळे पुढे गेले. फुटतातच, पण हिला सोडून मी गेले नाही. म्हणजे प्रकृती जरा हे ना म्हणून. नर्मदे. परिक्रमा कधी घेतलेली होती? 2 तारखेला. 2 तारखेला. मला व्हिडिओ करायचा. यांना भेटून मैयाचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं. त्याही युट्यूबला त्यांचे व्हिडिओ असतात, सर्वांनी जाऊन बघा. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य असतील किंवा अजून काय अनुभव असतील आपल्याला दुसऱ्यांच्या युट्यूबद्वारे बघायला भेटतात. तर खाली आहे इकडे नर्मदा मैया आणि आता सगळेजण आम्ही खाली मैयाच्याच किनारी आरती घेणार आहोत. कारण की आता वाजलेले आहेत 5:45 आणि महाराजांनी सांगितले करेक्ट 6ला जेवायची घंटी वाजते. तर तुम्ही भोजन प्रसादीला तयार झाले पाहिजेत, म्हणून सगळेजण खाली थांबलेले आहेत. तर चला मी तुम्हाला आजची आरती दाखवते.
इकडे सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि खाली आहे नर्मदा माई आणि इकडे सगळे परिक्रमावासी जे आहेत आरती करण्यासाठी बसलेले आहेत. परिक्रमावासी जे आहेत ते आरती करून या ठिकाणी बसलेले आहेत. नर्मदे हर. झगड्यामळी या ठिकाणी महादेवाचं हे मंदिर आहे आणि अजून एक दुसरं मंदिर आहे मी दाखवते. आरती झालेली आहे आणि भोजन प्रसादीसाठी आम्ही निघालेलो आहोत सगळेजण. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते भोजन प्रसादीसाठी निघालेले आहेत. अर्ध्या निम्म्याने पंक्ती पण धरल्या तिकडनं बघा. रोज प्रमाणे आज गौरीताई आसन आवरत आहे जेवणाची. जेवण झाल्यानंतर हाच व्हिडिओचा काढायचा योग आला म्हणून काढला. नर्मदे हर.